या लेक्चरमध्ये आपण काय बघू, बेनिफिट ऑफ फॅक्टरिंग. फॅक्टरिंगचे महत्त्वाचे जे काय बेनिफिट आहेत, तो सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट कुठचा आहे सांगा. यामध्ये आपल्याला वर्किंग कॅपिटलची म्हणजे जास्त वर्किंग कॅपिटल ठेवावं लागत नाही, कारण आपल्याकडे तात्काळ काय येतात, पैसे येतात. ओके, जर तुम्ही ॲडव्हान्स फॅक्टरिंग केलेलं असेल तर आज तुम्ही सेल्स केली तर तुम्ही फॅक्टर तुम्हाला लगेच त्याची 80% 90% पैसे देतो. त्यामुळे काय होतं, पहिलं बघूया. ओके, पहिले हे बघा, एक्सलरेटेड ऑफ प्रोडक्शन सायकल. प्रोडक्शन सायकलला एक्सलरेशन भेटतं. कसं ते बघा, विथ द कॅश अवेलेबल फॉर द क्रेडिट सेल क्लायंट्स फर्म लिक्विड विल इम्प्रूव्ह. ओके सॉरी, बघा पहिलं आहे एक्सलरेटेड ऑफ प्रोडक्शन सायकल. विथ द कॅश अवेलेबल फॉर क्रेडिट सेट क्लायंट फर्म लिक्विडिटी विल इम्प्रूव्ह. इन दिस वे टू प्रोडक्शन सायकल विल एक्सलरेटेड परचेस इन्व्हेंटरी सुनर अँड फिल ऑर्डर फास्टर. बघा, तुमच्याकडे वर्किंग कॅपिटल कशाला लागतं, तुम्हाला तात्काळ काय करता यावी, नवनवीन ऑर्डरसाठी तुम्हाला काय घ्यावं कच्चा माल घ्यावा लागतो. यामध्ये काय फॅक्टरिंगमध्ये तुमच्याला फॅक्टर तुम्हाला तात्काळ पैसे जर देत असेल तर तुम्ही काय करू शकता, पटापट ते पैसे अवेलेबल असतात, त्यातनं तुम्ही तुमचं पुढचं हे घेऊ शकता, कच्चा माल घेऊ शकता आणि त्यामुळे काय करू शकता, इन्व्हेंटरी परचेस करून पुढची ऑर्डर पूर्ण करू शकता. पुढचं एक आहे ॲडिशनल सोर्स. आता फायनान्सचे वेगवेगळे सोर्स असतात आणि हा एक पण फायनान्सचा काय ॲडिशनल सोर्स आहे. बघा, फंड्स फ्रॉम अ फॅक्टर इज द ॲडिशनल सोर्स ऑफ फायनान्स फॉर द क्लायंट. फॅक्टरिंग रिलीज द फंड्स टाइड अप क्रेडिट एक्सटेंडेड टू द कस्टमर सॉल्व्स प्रॉब्लेम रिलेटिंग टू कलेक्शन डिलेज डिफॉल्ट्स ऑफ द अवेलेबल. हा एक तुम्हाला वेगळा सोर्स आहे जो तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे फायनान्स उभारण्यात पण मदत करतो. म्हणजे तुम्हाला तुमचं कस्टमरकडनं तुम्हाला त्याची कलेक्शन डेप्ट कलेक्शन करायला मदत करतो. डिफॉल्ट का कस्टमर झाले तर तुम्ही नॉन रिसोर्स फॅक्टरिंग केलं तर नॉन रिसोर्समध्ये तुमचे फॅक्टर तुम्हाला काय देऊ शकतो, ते बॅड डेप पण तुम्हाला होणार नाहीत. ओके, पुढे काय ॲडेक्वेट क्रेडिट पिरियड फॉर द कस्टमर. कस्टमरसाठी या ना पुरेसा पिरियड असतो. कशासाठी, पेमेंटसाठी. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला उधारीवर माल घ्यायचा असतो, आपल्याकडे पैसे नसतात, अशावेळी आपण उधारीवर माल देऊ शकतो. आणि तुम्हाला तर माहिती आहे मार्केटमध्ये उधारीवर वस्तू विकल्याशिवाय आपला काय स्पर्धेमध्ये टिकाव लागणार नाही. आता ओके, आत्ताच असं ऑफर चाललेली आहे ना, दो आधार लो उधार, म्हणजे आधार द्या आणि उधार घ्या, म्हणजे आधार कार्ड सिम्पल. ती अशी बेनिफिट आहेत, ते लक्षात घ्या. आपला क्रेडिट रेटिंग स्कोअर पण होतो. बजाज फायनान्स कधीतरी बघा, हे काय आपली बजाजची आपली ही येते ना, बजाज फायनान्स सर्व्हिस, ज्यावर आपल्याला कुडात पण तुम्हाला भेटेल. तुम्ही वस्तू विकत घ्यायला जाऊ नका, पण निदान तुम्ही प्रोसेस काय असते ती बघायला जा. म्हणजे कसं असतं, काय असतं, त्यात तुम्हाला शिकेल, म्हणजे तुम्हाला समजेल की तुमचा क्रेडिट स्कोअर किती आहे, काय आहे, ते सगळ्या गोष्टी तिकडे तुम्हाला क्लिअर होतात. बऱ्याचशा गोष्टी आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. ओके, हा काय झाला. ओके, पुढचं आहे काय, ॲडवायझरी सर्व्हिस पण देतात. अ फॅक्टर फर्म इज स्पेशलाइज्ड एजन्सी फॉर द बेटर मॅनेजमेंट ऑफ रिसिवेबल. द फॅक्टर असेस द फायनान्शियल ऑपरेशनल मॅनेजर कॅबिलिटीज ऑफ द कस्टमर इन द वे फॅक्टर अनालिसिस वेदर द डेप्ट आर कलेक्टेबल. म्हणजे ते फॅक्टर असतात ना, त्यांना त्यांच्याकडे क्रेडिट स्कोअर असतो प्रत्येकाचा, त्यानुसार ते सांगू शकतात की तुम्ही ज्याला माल विकतात ते खरंच तुम्हाला पुन्हा भेटू शकतात की नाहीत. पुढचं आहे काय, कॉम्पिटेटिव्ह टर्म्स टू ऑफर. बघा, तुम्ही क्लायंटला काय करू शकता, जर ही तुमच्याकडे फॅक्टरिंगची सर्व्हिस असेल तर चांगले ऑफर देऊ शकता. ओके, मिड सिजनल. बघा, पहिले काय, दिस विल इम्प्रूव्ह इट सेल्स अँड प्रॉफिट. तुम्ही फॅक्टरिंग केलं, उधारीवर माल विकता, सेल्स वाढणार, प्रॉफिट वाढणार, कंपनीज क्रेडिट स्टेटस वाढणार, पैसे वसूल होतात म्हणून. मिड सिजनेबल डिमांड असतात काही, त्या पण पूर्ण करू शकतात. ऑफर बेटर क्रेडिट टर्म टू वन कस्टमर. तुम्ही एका कस्टमरला वेगवेगळ्या सर्व्हिसेस देऊ शकता क्रेडिट टर्म्सवाल्या. ओके, म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्ही देऊ शकतात. म्हणजे सॅलरीवाले असतात, बिझनेसवाले असतात, काही जण थोडे थोडे पैसे द्यायला बघतात, काही जणांना फक्त 2 महिन्यासाठीच उधारी हवी असते, हे सगळं असतात. वन्स लाईन क्रेडिट ग्रो द बिझनेस ग्रो. तुमचं क्रेडिट वाढल्यानंतर तुमचा बिझनेस पण ग्रो होईल. पुढे काय हायर क्रेडिट स्टँडिंग. बघा, फॅक्टरिंग गॅरंटीज कॅश फॉर द सेलिंग फर्म. इट कॅन कॅश ऑर अदर पर्पज. With the advance payment made by the factor, it is the possibility to client to pay his liability in time. This the credit standing of the client before the public. बघा, क्रेडिट स्टँडिंग म्हणजे काय,
तुमची वसुली कशी होते ती. जर तुम्ही फॅक्टरला करायला सांगितलात ना तर तो अधिक चांगल्या प्रकारे ती वसुली करू शकतो. कारण तुम्हाला कंटिन्यू 26 तारीखला कॉल येणार की बाबा तुमचा हप्ता भरायचा आहे. यामुळे इफिशियन्सी वाटते व्यवसायाची. कारण तुम्हाला बघा, फॅक्टरिंग इज द इम्पॉर्टंट टूल फॉर द पेशंट रिसिवेबल मॅनेजमेंट. रिसिवेबल मॅनेजमेंटसाठी हे एक महत्त्वाचं टूल आहे, माध्यम आहे. फॅक्टर प्रोव्हाइड स्पेशलायझेशन सर्व्हिस विथ रिगार्ड ऑफ द सेल्स रेजर ॲडमिनिस्ट्रेशन credit control etc. factoring relatives the client from both rational of the debt collection. यामध्ये तुम्हाला डेप्ट कलेक्शनसाठी तुम्हाला चांगल्या प्रकारची सर्व्हिस मिळते. अवॉइड द लॉस ऑफ बिझनेस कॉम्प्युटर हुअर द बेटर फायनान्स्ड कॅश कॅन बी गॉट ऑन द इनवॉइस विथिन 24 hour स्टॅबिलाइज द कॅश फ्लो. हे सगळे काय तुम्हाला बेनिफिट भेटतात. ओके, पुढे काय होते, तुमची कॉस्ट रिड्यूस होते. कारण तुम्ही एक आउटसोर्सिंग माहिती आहे ना की आपण काय करतो, आपली एखादी सर्व्हिसेस दुसऱ्याकडनं करून घेतली जी काही एवढी महत्त्वाची नाही आहे तर तुमचा तो कॉस्ट वाचतो. ओके, ये म्हणजे बघा यात हे सगळे तुम्हाला आय बेसिक करू शकता. अदर बेनिफिट्स आहेत महत्त्वाचे, म्हणजे एवढे 7 जरी केले ना तरी पण काय झालं, इनफ आहेत. ग्रोथ वाढते, ॲडिशनल सोर्स आहे, ॲडिकेट क्रेडिट पिरियड आहे, ॲडवायझरीज आहे, कॉम्पिटेटिव्ह टर्म आहेत, हायर क्रेडिट आणि इम्प्रूव्ह इफिशियन्सी. एवढं करा आणि हे आपलं कंप्लीट होऊ दे. ओके, जेवढं जर एखादा मुद्दा मागे राहिला असेल, नाही टाकत काय शक्य तुम्ही मागे, पण मागे राहिला असेल तर तो आपण कंप्लीट करू जेव्हा कॉलेज सुरू होईल किंवा आपला सिलेबस आहे. बघा आता आपली 10 पैकी 4 युनिट कंप्लीट होत आलेली आहेत. ओके, दिवाळीमध्ये मला वेळ असेल तेव्हा मी एक्स्ट्रा लेक्चर पण जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा तुमचे लेक्चर बंद असतील तेव्हा मी लेक्चर शूट करेन आणि नंतर तुम्हाला ते देईन. त्यामुळे सिलेबस माझा पटापट कवर होत जाईल. फक्त तुम्ही व्ह्यूज तुमचे खूप कमी येत आहेत. जे ऐकत असतील ते रोज रेग्युलर बघतात, त्यांची सांगायची गरज नाही, पण रेग्युलर स्टडी करा. ओके, बाय.